नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। सीपी मुंबई पोलीस भरती 2024 तर्फा 21 ऑगस्टला सीपी मुंबईचं ग्राउंड झालं। तर सीपी मुंबईचं ग्राउंड या ठिकाणी कशा प्रकारे झालं, 21 ऑगस्टला भरती कशा प्रकारे झाली आणि एका डिटेलला या ठिकाणी 50 पैकी मुलांना या ठिकाणी किती मार्क्स पडत आहे, 50 पैकी टोटल 100 मीटरमध्ये झालं, 1600 मीटर रनिंग झालं, गोळाफेक झालं, त्याचबरोबर सुरुवातपासून शेवटपर्यंत या ठिकाणी भरतीची प्रोसेस कशा प्रकारे झाली, त्याचबरोबर एका बॅचमध्ये या ठिकाणी किती मुलं सोडत आहे 1600 मीटर रनिंगसाठी, त्याचबरोबर मुले या ठिकाणी कोणकोणत्या चुका करत आहे ज्या की तुम्हाला या ठिकाणी करायचे नाही आहे, डॉक्युमेंट कोणकोणते लागत आहे, त्याचबरोबर तुम्ही किती वाजता या ठिकाणी रांगेमध्ये लागले तर किती वाजेपर्यंत तुमचं या ठिकाणी ग्राउंड होणार आहे। कारण की या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो, सकाळी 5 वाजता 7, 9, 11, 2 अशा प्रकारचे या ठिकाणी बॅच आहे। तर तुम्ही या ठिकाणी कोणत्या बॅचमध्ये या ठिकाणी रांगेमध्ये लागले पाहिजे जेणेकरून तुमचं या ठिकाणी ग्राउंड लवकर होणार आहे आणि कोणत्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड जास्त लेट होणार आहे याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। तर 21 ऑगस्टला सीपी मुंबई पोलीस भरती कशा प्रकारे झाली सुरुवातपासून शेवटपर्यंत, मुलांनी कोणकोणत्या चुका केल्या ज्या की तुम्हाला करायचे नाही, तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महानोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून सीपी मुंबई पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर पास सकाळी त्या ठिकाणी 4 वाजतापासून मुले रांगेमध्ये त्या ठिकाणी लागत आहे। ज्या मुलांचा रिपोर्टिंग टाइम सकाळी 5 वाजता आहे तर ते मुलं सकाळी 4 वाजतापासून 3 वाजतापासून या ठिकाणी रांगेमध्ये लागत आहे। जेवढ्या लवकर तुम्ही या ठिकाणी गेटच्या अंदर जाणार आहे तेवढ्या लवकर तुमचं या ठिकाणी ग्राउंड होणार आहे, ठीक आहे। आणि तुमचा जर रिपोर्टिंग टाइम सकाळी 11चा असेल किंवा 9चा असेल आणि तुम्ही सकाळी 5 वाजता जर त्या ठिकाणी गेले तर तुम्हाला पोलीसवाले तिथून हाकलणार आहे आणि तुम्हाला ते सरळ सांगणार आहे की तुमच्या रिपोर्टिंग टाइमवर तुम्ही या ठिकाणी आहे, ठीक आहे। तर पहा, जेवढ्या लवकर तुम्ही या ठिकाणी ग्राउंडवर जाणार आहे तेवढ्या लवकर तुमचं या ठिकाणी ग्राउंड होणार आहे। आता समजा तुमची बॅच सकाळी 9 वाजताची असेल किंवा सकाळी 11 वाजताची आहे आणि तुम्हाला जर लवकर ग्राउंड करायचं असेल तर तुम्हाला सकाळी 6 वाजता त्या ठिकाणी रांगेमध्ये लागावं लागणार आहे जेणेकरून तुमचं ग्राउंड या ठिकाणी लवकर होणार आहे, म्हणजे 1 वाजेपर्यंत तुमचं संपूर्ण ग्राउंड होणार आहे, ठीक आहे। आणि तुम्ही जर या ठिकाणी रिपोर्टिंग टाइम तुमचा 11चा असेल किंवा 9चा असेल तर तुम्ही जर समजा 12 वाजता त्या ठिकाणी रांगेमध्ये लागले किंवा 1 वाजता जर रांगेमध्ये लागले तर तुमचं जे ग्राउंड आहे हे जवळपास 4 ते 5 वाजता तुमचं या ठिकाणी ग्राउंड होणार आहे। तर ग्राउंडच्या अंदर सुद्धा जास्त वेळपर्यंत मुलांना या ठिकाणी बसून ठेवला जात आहे। सर्वात अगोदर गेटच्या अंदर घेतल्यानंतर त्या ठिकाणी फक्त हॉल तिकीट ते चेक करत आहे, हॉल तिकीट स्वतः तुम्हाला ठेवायचे आहे आणि त्या ठिकाणी पहिले बसून ठेवत आहे मुलं। जवळपास 6-7 रांगा त्या ठिकाणी 100 मुलांच्या रांगा त्या ठिकाणी बसून ठेवल्या जात आहे आणि पोलीसवाले काही सूचना देते त्या ठिकाणी तुमच्या बॅगीमध्ये काही असेल, काही बाम वगैरे झालं, काही वगैरे झालं, गोळ्या वगैरे झालं तर तुम्ही काढून घ्या कारण की सोमवार ते चेक होणार आहे। तर हे झाल्यानंतर एक रांग ते उठवत आहे 100 मुलांची आणि सोमवार ते पाठवत आहे। तर सोमवार त्या ठिकाणी जवळपास 10-15 त्या ठिकाणी असे टेंट टाकलेले पांढऱ्या कलरचे आणि त्या ठिकाणी एक मुलांची त्या ठिकाणी बॅग चेक केल्या जात आहे। बॅगीमध्ये जर तुमच्या काही सापडलं, बाम वगैरे झालं, काही गोळ्या वगैरे झाले तर ते घेऊन घेते तिथं, ठीक आहे। आणि हे झाल्यानंतर बॅग प्रत्येक मुलांची एका मुलाची त्या ठिकाणी बॅग चेक केल्या जात आहे। तर बॅग चेक केल्यानंतर त्या ठिकाणी खिशे सुद्धा आपले ते चेक करत आहे की आपल्या खिशामध्ये काही आहे का, तर मोबाईल वगैरे, ठीक आहे। तर हे झाल्यानंतर काय होतं की तिथून मुलांना ते मोठा त्या ठिकाणी टेंट टाकलेला आहे, जवळपास 1000-2000 मुलं त्या ठिकाणी बसते असं त्या ठिकाणी टेंट सर्वात अगोदर त्या ठिकाणी मुलांना पाठवलं जातं आणि तिथं बॅगा ठेवावं लागत आहे, ठीक आहे। बॅगा ठेवल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही बाथरूमला सुद्धा त्या ठिकाणी जाऊ शकता कारण की बाथरूम, संडास बाथरूमची त्या ठिकाणी सोय आहे, ठीक आहे। तर हे झाल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं की बॅगांची ज्या विद्यार्थी मित्रांनो जास्त त्या ठिकाणी अशी गंजीच लागलेली आहे, खूप अशा बॅगाची पूर्ण रूम भरलेली आहे तेवाली। आणि हे झाल्यानंतर आपला ते घड्याळ सुद्धा आपल्याला सोबत नेता येत नाही ग्राउंडच्या अंदर, ठीक आहे। तर तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी जास्त वेळपर्यंत मुलांना बसून ठेवला जात आहे, 5-5 घंटे 6-6 घंटे मुलांना बसून ठेवलं जात आहे आणि या अगोदर 10-10 घंटे सुद्धा मुलांना बसून ठेवलं जात होतं। तर तुम्हाला सांगतो ग्राउंडच्या अंदर जायच्या वेळेस तुम्हाला कोणकोणत्या चुकांनी करायच्या आहे, तर फळ वगैरे तुम्ही खा त्या ठिकाणी आणि फळ वगैरे तुम्ही त्या ठिकाणी नाही, कारण की कसं आहे जास्त वेळपर्यंत बसून ठेवलं जातं आणि तेवढीच आपली एनर्जी लो होत आहे। तर फळ वगैरे तुम्ही खा त्या ठिकाणी कारण की आपल्याला जे रनिंग करावं लागते त्या ठिकाणी सर्व ताकदचं काम आहे। 1600 मीटर रनिंग झाली, 100 मीटर झालं, गोळाफेक झालं, तर सर्व हे ताकदचंच काम आहे त्या ठिकाणी। तर फळ वगैरे तुम्ही ग्राउंडच्या अंदर न्या, ठीक आहे। तर ते झाल्यानंतर त्या ठिकाणी मोठा ज्या टेंट टाकलेला आहे तर जवळपास त्या ठिकाणी 1000-2000 मुलं बसलेले राहते त्या ठिकाणी। तर तिथं टेबल नंबर दिलेले आहे,
टेबल नंबर 1 2 3 4 5 7 8 असे 9 10 असे टेबल नंबर आहे। तर त्या ठिकाणी रोल नंबर सुद्धा दिलेला आहे। तर रोल नंबर त्या ठिकाणी तुम्ही पहा आपला रोल नंबर कोणत्या टेबल क्रमांकावर आहे, तर त्या टेबल क्रमांकावर तुम्हाला या ठिकाणी रांगेमध्ये लागायचं आणि तुम्हाला रोल नंबर नाही भेटला तर तिथल्या पोलिसांना तुम्ही विचारा की मी या ठिकाणी कोणत्या रांगेमध्ये या ठिकाणी लागू, कोणत्या टेबल नंबरवर मी या ठिकाणी लागू। ठीक आहे, तर हे झाल्यानंतर त्या ठिकाणी आणखीन मुलांना 2-3 घंटे थांबून ठेवलं जात आहे त्या ठिकाणी आणि एक मुलांचा त्या ठिकाणी नंबर लागत आहे। एक मुलांचा नंबर लागल्यानंतर त्या ठिकाणी आपल्या हॉल तिकीटला ते तिकीटवर ते शिक्का वगैरे देतात। शिक्के दिल्यानंतर सिग्नेचर वगैरे देतात आणि आपले सुद्धा सिग्नेचर त्या ठिकाणी घेते आणि फोटो सुद्धा त्यावर चिपकवला जातात हॉल तिकीटवर। ठीक आहे, हॉल तिकीटवर चिपकवल्यानंतर आणखीन त्या ठिकाणी दुसऱ्या रांगेमध्ये ते पाठवते आणि त्या ठिकाणी सुद्धा जवळपास 1 ते 2 घंटे त्या ठिकाणी बसून ठेवला जात आहे आणि त्या ठिकाणी काय होतं की हाईट होत आहे। तर सर्वात अगोदर मुलांची हाईट होत आहे। हाईट घ्यायच्या अगोदर त्या ठिकाणी शर्ट आणि बूट वगैरे काढायला लावत आहे आणि हे झाल्यानंतर त्या ठिकाणी डिजिटल मशीन आहे त्या ठिकाणी उंची मोजायची। तुम्ही त्या ठिकाणी जसे उंचीसाठी उभे राहिले तर त्या ठिकाणी तुमच्या मशीनमध्ये दाखवते की आपली हाईट किती आहे, आपलं वजन किती आहे, आपली छाती किती आहे। ठीक आहे, आणि हे झाल्यानंतर आपला त्या ठिकाणी फोटो वगैरे घेते आणि फोटो काढल्यानंतर त्या ठिकाणी आणखीन आपल्याला दुसऱ्या रांगेमध्ये पाठवते। जवळपास 1000 मुलांची ते रांग राहते आणि ते 100 मुले ते चेस्ट नंबरसाठी जे बोलावते त्या ठिकाणी। ठीक आहे, आणि तिथं सुद्धा जवळपास 2-3 घंटे मुलांना बसून ठेवलं जातं आणि 2-3 घंटे झाल्यानंतर आपला नंबर आल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला चेस्ट नंबर दिला जात आहे। चेस्ट नंबर दिल्यानंतर आपल्या पायाला 2 चिपा दिल्या जात आहे। चिपा ते आपल्याला लावून घ्यायला लागते। ते झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी काय होतं की जे आपली हॉल तिकीट आहे हॉल तिकीट व्हेरिफिकेशनसाठी बोलवत त्या ठिकाणी आणि हॉल तिकीट व्हेरिफिकेशनला जास्त टाइम लागत नाही, 1 मिनिटाच्या अंदर होते आणि जे आपल्या पायाला जे चिप असते ते सुद्धा स्कॅन करते त्या मशीननं आणि ते झाल्यानंतर आपला फोटो वगैरे ते त्या ठिकाणी घेते, सिग्नेचर वगैरे घेते, थंब वगैरे घेते आणि एवढं झाल्यानंतर त्या ठिकाणी दुसऱ्या रांगेमध्ये आपल्याला ते पाठवते आणि तिथं सुद्धा आपल्याला जवळपास 15-20 मिनिटं बसावं लागते आणि आपलं त्या ठिकाणी नाव घेते आणि आपलं जे नाव आहे ते आपल्याला शांततेत ऐकायचं आहे की कोणतं आपलं या ठिकाणी डिटेल भेटलेलं आहे। तर त्या ठिकाणी एक डिटेल असते की त्यांचा चेस्ट नंबर असते पोलिसांचा, जसं 90 झालं 91 झालं तर त्यांचे असे चेस्ट नंबर असते। तर तो आपल्याला लक्ष ठेवायला लागते, त्या डिटेलमध्ये आपल्याला धावायसाठी पाठवते। तर सर्व अगोदर ते 50 मुलं ते जवळपास मोजते एका डिटेलला आणि 50 मुलं ते फिजिकलसाठी ते नेत आहे। तर फिजिकलला जे पहिला इव्हेंट त्या ठिकाणी होता 100 मीटर, तर 100 मीटर रनिंगसाठी ते 4-4 मुलं ते एका टाईमला सोडत आहे। जसे तुम्ही तिथून स्टार्ट झाले, जसे तुम्ही तिथून निघाल सेन्सरपासून तसा तुमचा टाईम चालू होते। ठीक आहे, 100 मीटर झाल्यानंतर 10 मिनिटाचा तुम्हाला त्या ठिकाणी ब्रेक भेटते, बसून तुम्ही त्या ठिकाणी राहू शकता आणि ते झाल्यानंतर दुसरा इव्हेंट लगेच होते 1600 मीटर रनिंग। तर 1600 मीटर रनिंगला ते 150 मुलं ते सोडत आहे, 3 डिटेल ते सोडत आहे 1600 मीटर रनिंगला। तर तुम्हाला 1600 मीटर रनिंग मारताना कोणकोणत्या चुकांनी करायच्या आहे, तर तुम्हाला 1600 मीटर रनिंग त्या ट्रॅकच्या बाहेरून नाही धावायचं, तर ट्रॅकच्या अंदरून तुम्ही धावण्याचा प्रयत्न करा। कारण की कसं आहे, जेवढं तुम्ही ट्रॅकच्या अंदरून धावसान तेवढं तुमचं अंतर कमी येणार आहे, तेवढं तुम्हाला मार्क जास्त पडणार आहे आणि तुम्ही जर ट्रॅकच्या बाहेरून धावसान तर तेवढंच तुमचा टायमिंग जास्त येणार आहे आणि कमी मार्क्स तुम्हाला या ठिकाणी 1600ला पडणार आहे। तर ह्या गोष्टीचं तुम्हाला लक्ष ठेवायचं, ह्या चुका तुम्हाला करायच्या नाही आहे। ट्रॅकच्या बाहेरून तुम्हाला धावायचं नाही, 1600 मीटर ट्रॅकच्या अंदरून तुम्हाला या ठिकाणी धावायचं आहे। तर 1600 मीटर रनिंग झाल्यानंतर 5-10 मिनिटांना लगेच गोळाफेक त्या ठिकाणी होत आहे। गोळाफेकसाठी शेट टाकलेले आहे त्या ठिकाणी। ठीक आहे, शेटच्या अंदर त्या ठिकाणी गोळाफेक होता आणि गोळाफेक झाल्यानंतर जे आहे त्या ठिकाणी सर्वात शेवटी आपले जे आहे तीनही याच्यावर सिग्नेचर घेते। गोळाफेकचं झालं, त्याचबरोबर 100 मीटर झालं, 1600 मीटर झालं आणि त्या ठिकाणी आपल्याला मार्क्स त्या ठिकाणी दाखवले जातात। तर मुलांना एका डिटेलमध्ये किती मार्क्स पडतात 50 पैकी मी तुम्हाला सांगतो। 50 पैकी 30 असे मुलं आहेत, 30 ते 35 मुलं असे की त्यांना 20 झालं, 22 झालं, 25 झालं अशा प्रकारे मार्क्स मुलांना पडतात आणि बाकीचे जवळपास 10 मुलं आहेत त्यांना 30 मार्क, 28 मार्क अशा प्रकारे मार्क्स पडत आहे आणि बाकीचे जे 5 मुलं आहेत तर त्यांना जे आहे जवळपास 32, 34, 36 अशा प्रकारे मार्क्स पडत आहे आणि 4-5 मुलांना जे आहे 41 झालं, 43 झालं, 45 झालं अशा प्रकारे या ठिकाणी एका डिटेलला मार्क्स पडत आहे। तर अशा प्रकारे 21 ऑगस्टला सीपी मुंबईचं ग्राउंड झालं। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।